राजापूरमधली आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे? आरोग्याबाबत कोणकोणत्या अडचणींचा सामना राजापूर तालुक्यातले नागरिक करत आहेत? महिलांच्या आरोग्याबाबत येथील यंत्रणा खरंच सक्षम आहे का? राजापूरवासी सद्यस्थितीत असलेल्या आरोग्य व्यवस्थेत खरंच समाधानी आहेत का? इथल्या आरोग्य व्यवस्थेबाबत राजापूर आणि देवगड तालुक्यातल्या प्रतिष्ठित डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय आहे? हे सर्व जाणून घेण्यासाठी कोकण नावची टीम पोहोचली थेट राजापूरच्या ग्राउंडवर। राजापूर शहरात गेल्यानंतर तिथून सर्वप्रथम आमची टीम पोहोचली ते नाणार गावात। खरं तर नाणार गाव सर्व परिचित, कारण जवळपास 3.5 लाख करोड रुपयांची गुंतवणूक असणारा रिफायनरी सारखा प्रकल्प याच भागात येऊ घातलेला, त्यामुळे अगदी सुरुवातीपासून हा गाव नेहमी चर्चेच्या केंद्रस्थानी राहिला आहे। नाणार गावात पोहोचता क्षणी आम्ही पहिली भेट घेतली ती इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राची। राजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणेची नेमकी सद्यस्थिती काय आहे ती पाहण्याकरता आपण राजापूर तालुक्यामध्ये आलो होतो आणि राजापूर तालुक्यातील नाणार गावामध्ये आलोय। माझ्या मागे आपण पाहताय हे नानारचं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे। मी या उपकेंद्राच्या आतमध्ये एंट्री मारतोय। नेमकं उपकेंद्र सुरू आहे की बंद आहे ते आपल्याला लक्षात येईल। नानारच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये मी आता या ठिकाणी आलोय आतमध्ये। आपण पाहतो तर माझ्यासमोर हे नानारचं प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे, परंतु सद्यस्थितीत या आरोग्य केंद्राला लॉक आहे, त्याच्यामुळे अधिकची जी माहिती आहे नेमकं हे कधीपासून बंद आहे किंवा सद्यस्थितीमध्ये नानारच्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये कशा पद्धतीचे उपचार मिळत आहेत हे जाणून घेण्याकरता मी काही येथील स्थानिकांशी चर्चा करणार आहे, बोलणार आहे। त्यांच्याकडे आम्ही समजून घेणार आहोत इकडची सद्यस्थिती, आरोग्य यंत्रणेची सद्यस्थिती नेमकी कशी आहे। त्यामुळे सद्यस्थितीत तरी आता या ठिकाणी लॉक आहे आणि या लॉकमुळे सविस्तर जी माहिती आहे ती येथील स्थानिकांकडूनच आपल्याला मिळणार आहे। कोकण नावच्या टीमनं या आरोग्य उपकेंद्राची पाहणी केल्यानंतर आमची टीम याच आरोग्य उपकेंद्राच्या अगदी समोरच असलेल्या एका दुकानात गेली। त्या स्थानिक तरुण दुकानदारानं नाणार इथल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्राबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपणच ऐका। अगदी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र नानारच्या समोर तुझं दुकान आहे, बंद असतं का रे? हे बंदच असतं। लहान मुलांचे लसीकरण असतं त्यावेळेस फक्त हे हॉस्पिटल चालू असतं। हा का? हो। बाकी उपचारासाठी मग कुठे जावं लागतं इकडनं? उपचारासाठी खाली हॉस्पिटल आहे तिथेच जातात। कुठे खाली हॉस्पिटल आहे? खाली शिंदेवाडी आहे तिथे जातात। कसलं हॉस्पिटल आहे ते, प्रायव्हेट आहे की सरकारी? प्रायव्हेटच आहे वाटतं। हो ना। एकूणच राजापूर मधल्या आरोग्य यंत्रणेचा हा भोंगळ कारभार आणि या तरुणानं व्यक्त केलेली प्रतिक्रिया अक्षरशः आरोग्य व्यवस्थेची चिरफाड करणारी अशीच आहे। या तरुणानं सांगितल्याप्रमाणे शिंदेवाडीत असलेल्या रुग्णालयापर्यंत आमची टीम त्या दवाखान्याचा शोध घेत पोहोचली। तो दवाखाना होता त्या भागातले एकमेव डॉक्टर किरकिरे यांचा। एकूणच नाणार गाव आणि राजापूर तालुक्यातली आरोग्य व्यवस्थेबाबत आणि एकूणच राजापूरमध्ये येऊ घातलेल्या रिफायनरी प्रकल्पाबाबत डॉक्टर किरकिरे नेमकं काय म्हणालेत आपणच ऐका। राजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे ही पाहत रिफायनरी प्रकल्पाबरोबर ज्या गावाचं नाव जोडलं, अगदी सुरुवातीपासून नाव जोडलं गेलं होतं, तो गाव म्हणजे नाणार। या नाणार गावात पोहोचलो। अगदीच काही वेळापूर्वी आपण पाहिलं नाणार गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, जे आरोग्य उपकेंद्र फक्त लसीकरणाच्या वेळी सुरू होतं आणि इतर वेळी मात्र येथील स्थानिकांना जो दुसरा दवाखाना आहे शिंदेवाडीमध्ये, या शिंदेवाडीतील दवाखान्यावरतीच अवलंबून राहावं लागतं। म्हणून हा दवाखाना नेमका कसला आहे, सरकारी आहे की प्रायव्हेट आहे, खाजगी आहे, तो पाहत आम्ही शिंदेवाडीमध्ये आलो। आणि शिंदेवाडीमध्ये आल्यानंतर मात्र ज्यांचा दवाखाना आहे असे डॉक्टर मोहन किरकिरे यांची भेट झाली आहे। आपल्या सोबतीनं स्वतः डॉक्टर मोहन किरकिरे आहेत। डॉक्टर साहेब नमस्कार। नमस्कार। सर्वप्रथम मी आपलं ह्या चर्चेमध्ये स्वागत करतोय। एकूणच ह्या राजापूर तालुक्यातील आणि प्रामुख्यानं नाणार गावातील आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे ती समजून घेण्याकरता म्हणून आम्ही या गावात आलो आणि तिकडे तर आम्हाला हॉस्पिटल बंद मिळालं। समजलं की आपल्यावरती सर्व लोक अवलंबून असतात। काय नेमकी भानगड आहे? म्हणजे आपलं तर हे प्रायव्हेट आहे, खाजगी आहे, मग ते काय सरकारी काय बंदच असतं का नेहमी? खरं सरकारी हॉस्पिटल सुरू असतं, परंतु तिथे चांगल्या प्रकारची रुग्णसेवा कमी मिळत असल्यामुळे बरेचसे पेशंट माझ्याकडे येतात। परंतु मी एकंदरीत ह्या खेडेगावात असल्यामुळे सगळ्याच रुग्णांचा तपासणी करून
योग्य पद्धतीनं औषधोपचार करणं मला थोडंसं अवघड जातं. कारण ह्या ठिकाणी बऱ्याचशा ज्या महत्त्वाच्या टेस्टिंग व्हायला हव्यात त्या इथे होत नाहीत. त्यामुळे मला थोडीशी प्रॅक्टिस करताना अडचणच येते. याच अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारायचा आहे, नेमकी नाणार गावातली आरोग्य व्यवस्था कशी आहे आणि राजापूर तालुक्यातली आरोग्य व्यवस्था कशी आहे? आपला नेमका कशा पद्धतीचा अभ्यास आहे आरोग्य व्यवस्थेविषयीचा? तशी म्हणाल तर नाणारची म्हणा किंवा राजापूरची म्हणा, आरोग्य व्यवस्था ही परिपूर्ण नाही. केवळ प्राथमिक उपचार करण्या एवढीच इथे सगळी व्यवस्था आहे. स्पेशल इन्व्हेस्टिगेशनच्या दृष्टिकोनातून इथे काही नाही. जर एक उदाहरण तुम्हाला सांगायचं झालं तर आजच एक आत्ता मला पेशंट भेटून गेला. तर त्यांच्या एका सासूबाईंना एक अर्धांगासारखं झालेलं आहे. तो म्हणाला मी तुमच्याकडे घेऊन येतो. तर मी म्हटलं बाबा माझ्याकडे तू घेऊन ये, परंतु असा अर्धांगाचा जो पेशंट असतो त्याला सिटी स्कॅन करणं हे फार महत्त्वाचं असतं. तर मी योग्य डायग्नोसिसपर्यंत पोहोचू शकतो. आज तो इथे माझ्याकडे घेऊन आल्यानंतर त्याच्याकडे माझ्याकडे काय सिटी स्कॅन नाही, राजापूरला सिटी स्कॅन नाही. मला एक तर रत्नागिरी किंवा कणकवलीला त्या पेशंटला पाठवायला हवं. सध्या कोरोनामुळे हे काय शक्य होत नाही. मग अशा वेळी आमचा पेच होतो आणि त्या पेशंटचं योग्य निदान आम्हाला करणं फार अवघड होतं. ही यंत्रणाच मुळात ह्या संपूर्ण भागामध्ये नसल्यामुळे योग्य ते निदान करणं हे अवघड होत आहे, हे अशा पद्धतीची प्रतिक्रिया आपण व्यक्त केली आहे. डॉक्टर, मला आपल्याला पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे, एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाचा मूळ थोडक्यात यापूर्वी या प्रकल्पाला नाणार रिफायनरी देखील म्हटलं जात होतं, नाणारचा प्रकल्प म्हटलं जात होतं. आज मी नाणार गावात आहे. नाणारमधल्या लोकांचा नेमका विरोध आहे या प्रकल्पाला असंही समजतंय. नेमका विरोध कसला आहे हा, काय त्याबाबत काय सांगा? हां, खरं म्हणाल तर तशी म्हणाल तर ही नाणार रिफायनरी ही सगळ्यांनाच हवी. परंतु काही लोक जे असंतुष्ट लोक आहेत की ज्यांना त्याच्यापासून काही फायदा होत नाही असं वाटतंय, तेच ह्या रिफायनरीला विरोध करतायत. ज्यांची ज्यांची जमीन जाते ते सगळे जमीन द्यायला तयार आहेत. हां, केवळ असूयेपोटी हा प्रकल्पाला विरोध चाललेला आहे. एकूणच असूयेपोटी हा प्रकल्पाला जो काय आहे तो विरोध सुरू आहे असं डॉक्टर सांगतात. डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न आपल्याला असा आहे, जर रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प आपल्या भागामध्ये होत असेल, शासन त्याला ग्रीन सिग्नल देत असेल, तर अर्थातच इकडचं आरोग्य व्यवस्थेमध्ये नेमका कशा पद्धतीनं सुधारणा होणार आहे असं आपल्याला वाटतं? थोडक्यात जर सांगायचं झालं तर जर इथे हा जर रिफायनरी प्रकल्प झाला तर ह्या भागात आरोग्यविषयी ज्या सुविधा आहेत ह्याच्यात आमूलाग्र बदल होईल. केवळ आरोग्य सेवेतच नाही तर इतर सगळ्याच क्षेत्रात भरपूर म्हणजे आमूलाग्रच बदल होईल असं मला वाटतं. कसा होईल ते देखील सविस्तर जाणून घ्यायला मला आवडेल. नेमका काय बदल होईल? आरोग्याच्या दृष्टीनं विचार केला तर इथं मोठं हॉस्पिटल होईल. त्या ठिकाणी तज्ज्ञ डॉक्टर्स येतील, अनेक मशिनरी त्या ठिकाणी येतील आणि आम्हाला जी स्पेशल इन्व्हेस्टिगेशनसाठी पेशंटना कोल्हापूर, रत्नागिरी ह्या ठिकाणी पाठवावं लागतं ते पाठवावं लागणार नाही. इथे सगळ्याची मॅनेजमेंट आपल्याला करता येईल आणि हे निश्चितपणे लोकांच्या दृष्टीनं आणि आमच्याही दृष्टीनं हे फायद्याचं आहे. अगदी शेवटचा प्रश्न डॉक्टर, आपल्याला येथील स्थानिकांना नेमकं काय सांगाल? फक्त नाणारवासीच नाही तर राजापूर तालुक्यातील जे काही गाव या एकूणच रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आहेत, या सर्व लोकांना काय सांगाल? या सर्व मंडळींना नेमकं काय आवाहन कराल या निमित्तानं? मी या निमित्तानं एवढंच आवाहन करू शकतो की हा नाणार रिफायनरी जो प्रकल्प येतोय आणि त्याला जो विरोध होतोय तो लोकांनी याचा परिपूर्ण सविस्तर विचार करून ह्या प्रकल्पाला विरोध न करता प्रकल्प लवकरात लवकर इथे कसा कार्यान्वित होईल याची काळजी घ्यावी. शासनाला काय नेमकं विनंती करा? शासनाला मी एवढीच विनंती करेन की राजकीय दृष्टिकोनातून ह्या प्रकल्पाकडे न पाहता लोकांचा जो फायदा होणार आहे आणि ह्या भागाचा जो विकास होणार आहे, कारण आमचा जो भाग आहे हा फार मागासलेला भाग आहे. इथे बऱ्याच गोष्टी म्हणजे ज्या आज आधुनिक काळात हव्यात त्या इथे नाहीत. जर प्रकल्प आला तर ह्या भागात भरपूर आधुनिक गोष्टी येतील आणि निश्चितपणे ह्या परिसराचा चांगल्या पद्धतीनं विकास होऊ शकेल. तर हे होते डॉक्टर किरकिरे यांनी नाणार गावामध्ये आलो आणि नाणार गावातील डॉक्टर किरकिरे गृहस्थ आहेत आणि यांनी एकूणच शासनाला देखील विनंती केली आहे की
कुठल्याही पद्धतीचं राजकारण आणून न देता येथील स्थानिकांचं नेमकं म्हणणं काय हे या ठिकाणी प्रत्यक्ष येऊन आपण ऐकावं आणि या भागाचा कायापालट करणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला आता मात्र कुठेतरी आपण ग्रीन सिग्नल द्यावा अशा पद्धतीची विनंती डॉक्टर किरकिरे यांनी आपल्याशी बोलताना केली. अजूनही काही डॉक्टर्स असतील किंवा स्थानिक इकडचे नागरिक असतील यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत. एकूणच येथील सद्यस्थितीमध्ये असलेल्या आरोग्य व्यवस्थेबाबत या सर्वांचं नेमकं काय म्हणणं आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टर किरकिरे यांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया निश्चितच सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला भाग पाडणारी आहे एवढं मात्र नक्की. डॉक्टर किरकिरे यांची भेट घेतल्यानंतर आमच्या टीमनं तिथून गाठलं थेट सागवे आणि जैतापूर गाव. सागवे आणि जैतापूर गावातील काही महिलांनी आरोग्य व्यवस्थेबाबत माहिती देताना नेमकी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पहा. महिलांच्या आरोग्याच्या बाबत नेमक्या काय सुविधा सद्यस्थितीमध्ये या संपूर्ण तुझ्या पंचक्रोशीमध्ये किंवा तालुक्यामध्ये दिसून येतं? इथे म्हणायचं झालं तर गावात आरोग्याच्या सुविधा एवढ्या पण उपलब्ध नाही आहेत. हॉस्पिटल्स एखादं तरी पाहिजे होतं या गावात. हॉस्पिटल एखादं तरी पाहिजे होतं, हां, परंतु आत्ताच्या घडीला मग काय नेमक्या अडीअडचणींचा सामना आपल्याला करावा लागतो? गरजेच्या वेळी इथे काही उपलब्ध नसतं हॉस्पिटलच्या सोयी. त्यामुळे देवगड, रत्नागिरी या ठिकाणी जावं लागतं आणि गाड्या पण अवेलेबल नसतात. बरं, इकडच्या महिलांचं आरोग्य म्हणजे आरोग्यासाठी काय सुविधा नाहीयेत या भागात? आरोग्याची व्यवस्था म्हणजे खूपच बिकट आहे. कारण की मी या महिलांच्या माध्यमातून काम करते महिलांसाठी, तर मला तर राजापूर रत्नाला कायमच जावं लागतं महिलांसाठी. कारण इथे आम्ही मध्यंतरी 108ची ही गाडी मागवली होती महिलांचे आंदोलन वगैरे करून. ती गाडी आली, त्या गाडीवर म्हणजे डॉक्टर नाही आहेत. आणि ह्या PSCला काय म्हणजे आमच्या धारतळे PSCला आम्ही आडिवऱ्यावरून आलो तरी धारतळे PSCला काय डॉक्टर म्हणजे कायमस्वरूपी डॉक्टर नाही आहेत. त्यामुळे आम्हाला रत्नागिरीशिवाय पर्यायच नाही. आणि रत्नागिरीत जाण्यापूर्वी म्हणजे पूर्वी तर गाड्यांना आमच्या म्हणजे महिलांना 2-2, 3-3 हजार रुपये मोजावे लागतात असं प्रायव्हेट गाड्या करून. या प्रातिनिधिक स्वरूपाच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर आमच्या टीमनं राजापूरमधल्या केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष यांची भेट घेतली. त्यांनी कोकणनावच्या प्रतिनिधींशी राजापूरमधील आरोग्य व्यवस्था आणि रिफायनरी प्रकल्प याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना नेमकं काय म्हणालेत पाहूया. दर्शको, एकूणच राजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा सद्यस्थितीमध्ये नेमकी कशी आहे याबाबतची आपण माहिती जाणून घेतो. आणि ही माहिती जाणून घेत मी आलो एकूणच राजापूर तालुक्यातील केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, राजापूर तालुक्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे, आणि त्यांची आपण सर्वप्रथम त्यांच्याकडनंच ओळख करून घेऊ. सर, आपली नेमकी ओळख जी आहे ती आपल्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. माझं नाव एजाज पन्हाळेकर. मी राजापूर तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचा गेल्या 3 टर्मपासून मी अध्यक्ष आहे आणि जमियत उलमा महाराष्ट्र कोकण विभागीय प्रमुख आहे. म्हणजे अगदी महाराष्ट्र प्रदेशातील पद देखील आपण उपभोगताय. सर, मला आपल्याकडनं जाणून घ्यायचं आहे, एकूणच आपण या संपूर्ण असोसिएशनचे अध्यक्ष आहात. राजापूर तालुक्यातील नेमकी आरोग्य यंत्रणा कशी आहे सद्यस्थितीमध्ये? राजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा जर आपण पाहिली तर हा भाग जो आहे हा भाग पुरेसा डेव्हलप झालेला नाही. आणि पुरेसा डेव्हलप न झाल्यामुळे आरोग्य यंत्रणेसाठी राजापूरकर किंवा राजापूर परिसर याला कोल्हापूर, मुंबई, पुणे आणि रत्नागिरी हे पण 80 किलोमीटर लांब आहे, तर याच्यावर अवलंबून राहायला लागतं. आणि हा भाग तसा मागास राहिल्यामुळे मी असं म्हणेन, आणि याचं डेव्हलपमेंट न झाल्यामुळे जशी आरोग्य यंत्रणा इथे व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही. आणि भविष्यात आरोग्य यंत्रणेसाठी इतर उद्योगधंदे, जोडधंदे किंवा येथील व्यवसाय हा जर वाढीस आला तर मला वाटतं की या ठिकाणी त्या आरोग्य यंत्रणेची जी कमी आहे ती दूर होऊ शकेल. मला आपण सांगितलं त्याप्रमाणे या भागातील आरोग्य यंत्रणा कशी आहे ती माहिती दिलात. सर्वसामान्य लोकांना नेमक्या कुठल्या अडीअडचणींचा सामना करावा लागतो संबंधित आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचण्यासाठी? शासकीय आरोग्य यंत्रणा ही थोडीशी त्याच्यामध्ये बदल झाला आहे पूर्वीपेक्षा, पण जसा म्हणायला पाहिजे तसा बदल अजून झालेला नाही. अत्याधुनिक सुविधा हे त्याचे नाहीत.
आणि कुणाच्या छातीत दुखायला लागलं तर त्याला कोल्हापूरला किंवा मुंबईला हलवायला लागतं. आणि हा जो पट्टा आहे फार लांब आहे. आणि काही वेळेला गरोदर स्त्रीसुद्धा अशा ठिकाणी अशा वेळेला दगावते. असे प्रसंग पण झालेले आहेत राजापुरामध्ये. म्हणजे रत्नागिरीमध्ये पोचण्याच्या पूर्वीच अशा गरोदर स्त्रिया वाटेतच मृत पावलेल्या आहेत. आणि त्याच प्रकारे हृदयाशी निगडीत आजार असतील किंवा इतर किडनीचे आजार असतील तर त्यासाठी इथे यंत्रणा नाही. डायलिसिससाठी सुद्धा कोल्हापूर किंवा रत्नागिरी किंवा मुंबई या ठिकाणी इथल्या पेशंटला जावं लागतं. म्हणजे मी असं म्हणेन की मूलभूत सुविधा आहेत या अजूनही त्याची कमतरता या राजापुरामध्ये आहे. एकूणच आरोग्य यंत्रणेच्या बाबत ज्या मूलभूत सुविधा आहे त्याची कमतरता या राजापूर शहरात आहे. एकूणच या राजापूर भागातील म्हणजे एकूणच तालुक्यातील आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे त्याचं रिपोर्टिंग सर या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून कोकण नऊ करत आहे आणि ते दर्शकांपर्यंत पोहोचवलं जात आहे. आपण मगाशी बोलत की या भागामध्ये उद्योगधंदे आले तर येथील आरोग्य यंत्रणा वाढणार आहे. नेमके कुठल्या पद्धतीचे उद्योगधंदे या भागामध्ये आता येऊ घातलेत? अगदी रिफायनरी प्रकल्पही येऊ घातलाय पण या प्रकल्पालाही विरोध केला जातोय. नेमका या प्रकल्प जर आला तर या भागातील आरोग्य यंत्रणा कशी सुधारू शकते आणि एकूणच रिफायनरी प्रकल्पाबाबत तुमचं नेमकं काय मत आहे? सगळ्यात अगोदर मी तुमच्या त्या प्रश्नाकडे मी लक्ष वेधू इच्छितो की तुम्ही म्हणलात की हा राजापूर तालुका कसा आहे. की ज्यांना राजापूर तालुक्याची माहिती आहे की राजापूर तालुक्यातली काही गाव हे फार दुर्गम क्षेत्रात आहेत. आणि काही ठिकाणी गाड्या पण जात नाहीत. अशी बरीचशी गावं ह्या राजापूर तालुक्याशी जोडलेली आहेत. काही पातळ भागात आहेत तर काही जैतापूर भागात आहेत. राजापूरच्या जवळसुद्धा काही अशी दुर्गम खेडी आहेत. आणि त्या लोकांना तेथील जर कोणी माणूस जर आजारी पडला तर तो आजारी पडल्यानंतर तो एक 5-6 तासानंतर राजापुरात पोचतो. आणि राजापुरामध्ये प्राथमिक उपचार घेतल्यानंतर त्याला ज्या वेळेला मोठ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायचं असतं त्यावेळेला ते जे अंतर आहे ते फार मोठं असतं. आणि त्याच्यामुळे पेशंट दगावण्याची फार भीती असते. आणि म्हणून तुम्ही मुद्दा म्हटला की राजापूर तालुका हा दुर्गम गावांनी वेढलेला आहे. आणि जर इथे उद्योगधंदे तुम्ही म्हणलात की इथे रिफायनरीसारखे उद्योग येणार आहेत. मी असं म्हणेन की हे उद्योगधंदे अशा प्रकारचे उद्योगधंदे यापूर्वीच यायला पाहिजे होते. जर हे उद्योगधंदे जर यापूर्वी आले असते तर इथल्या भागाची जी दुर्दशा झालेली आहे ती दुर्दशा झाली नसती. आणि हा जो रिफायनरीचा प्रकल्प जो येऊ घातला आहे तुम्ही म्हणताय हा निश्चितच याच्यामुळे ह्या भागाचा विकास होईल. चांगली हॉस्पिटल्स येतील, कॉलेजेस येतील, लोकसंख्या वाढेल. लोक येथील अगोदर मुंबईला जायची आणि मुंबईला नोकऱ्या करायची. तुम्हाला असं लक्ष वेधू इच्छितो 1980-90च्या सुमारास गिरणी कामगारांचा संप आणि गिरणी कामगारांचे प्रश्न हे तुम्ही ऐकलं असाल. आणि त्यावेळेला आम्ही शिकत होतो त्यावेळेला. आणि त्यावेळेला वृत्तपत्रामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया तर नव्हता. आणि त्या पेपरातून ते लिहून यायचं. आणि त्यावेळेला डॉक्टर दत्ता सामंत हे त्या लोकांचे नेते होते. आणि गिरणी कामगारांमध्ये प्रामुख्याने कोकणी माणूस होता. कुठला गाव कुठली वाडी अशी नाही की त्या वाडीतला माणूस त्या गिरणीमध्ये काम करत नव्हता. गिरणी संपल्यानंतर त्या उद्ध्वस्त झाल्यानंतर कोकणातला माणूस त्या वेळेपासून आजपर्यंत हा उपासमारीवर आहे. त्याच्याकडे काम नाही आहे, त्याला नोकरी नाही आहे. तिकडचा पैसा कोकणात यायचा आणि ह्या कोकणातलं सगळं अर्थकारण चालायचं. आता ते बंद झाल्यामुळे कोकणातील माणसाकडे काम नाही आहे. जर कोकणात उद्योगधंदे आले असते तर आजचा युवक हा याला इकडे तिकडे बघायला
किंवा याच्या त्याच्या हातापाया पडायला लागलं नसतं. निश्चितच पन्हाळेकर साहेब, आपण जर रिफायनरी प्रकल्प या भागात आल्यानंतर कशा पद्धतीने येथील आरोग्य यंत्रणा सुधारू शकते हे सांगताय. अहो, पण रिफायनरी प्रकल्पाला मोठ्या प्रमाणात विरोध केला जातोय. त्याचप्रमाणे रिफायनरी जर आला तर इथं प्रदूषण होईल, लोकांमध्ये कुठेतरी ते वंध्यत्व येईल, असंही माहिती समोर येत असताना किंवा सांगितली जात असताना तुम्ही नेमकं ह्या गोष्टीकडे कसं बघताय? मग लोक या अपप्रचाराला आता बळी पडणार नाहीत. लोक समजून गेलेली आहेत तो अपप्रचार आहे. तो अपप्रचार हा फिका पडलेला आहे आणि त्याला जे लोक विरोध करत होते त्यांना सुद्धा कळलेलं आहे की तो विरोध आता राहिलेला नाही. हा प्रकल्प होणार आणि अशा प्रकारच्या प्रकल्पांना जर आम्ही विरोध करत राहू तर आमची जी पिढी आहे, आमची जी येणारी पिढी आहे, ही आमची पिढी आम्हाला क्षमा करणार नाही, हे लक्षात घ्या. आणि हे लोकांनी ओळखलेलं आहे. तर हा प्रकल्प किती लोकांनी विरोध केला आणि किती काय केलं, हा विरोध राहिलेला नाही. लोक याबाबत पॉझिटिव्ह झालेली आहेत. कुणाच रिफायनरी प्रकल्पाबाबत लोक पॉझिटिव्ह झाले अशी जी प्रतिक्रिया ती पन्हाळेकर यांनी दिली आहे. दर्शक हो, कोकण नावच्या माध्यमातून आम्ही एकूणच या राजापूरच्या ग्राउंडवरती फिरून जी काही लोकांची भूमिका ही आपल्या सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. परंतु यापूर्वी जे काही रिपोर्ट प्रसारित झाले या रिपोर्टमध्ये देखील हे पेड रिपोर्ट आहेत वगैरे अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सोशल मीडियावरती काही दर्शकांकडून दिल्या जात होत्या. जास्त काही सांगावं असं वाटत नाही. परंतु यापूर्वी देखील कोकण नावनं आणि आम्ही स्वतः एकूणच या रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जी काही भूमिका होती लोकांची ही देखील मांडली आणि आता समर्थनाची भूमिका जी आहे ती सुद्धा आपल्या सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. पत्रकारांनी जर विरोधी भूमिका मांडली तर पत्रकार चांगले, आणि पत्रकारांनी जर रिफायनरीच्या समर्थनार्थ जी काही लोकांची भूमिका ही जनतेसमोर मांडली तर पत्रकार हे पेड स्वरूपाचे असतात असं जे काही बोललं जातं हे कितपत योग्य आहे हा खऱ्या अर्थानं प्रश्न आहे. अर्थात सुज्ञास जास्त सांगणे न लागो, त्यामुळे या ठिकाणीच थांबतो. अजूनही काही ज्या प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत आजच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टमध्ये. त्यानंतर राजापूरमधील अजून एक प्रथितयश डॉक्टर सप्रे यांची आमच्या टीमनं भेट घेतली. पण त्यापूर्वी डॉक्टर सप्रे यांच्या दवाखान्यात तपासणीसाठी आलेल्या काही रुग्णांशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला. या रुग्णांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ऐका. आजी, तुम्ही कुठून आला? आम्ही बारसू. किती अंतर आहे? एवढं बाबा अंतर काय सांगता येत नाही आम्हाला. समजा किती वेळ लागला तुम्हाला? 2-3 तास लागतात यायला. 3 तास? आमच्यावर केला लय तास 4-5 लागतात. हा, बरं, मला एक सांगा, तुमच्या त्या भागामध्ये हॉस्पिटल नाही? नाही आमच्याकडे नाही. तिकडनं तुम्हाला इकडेच यावं लागतं 3 तास? हा, तिकडे आमच्यासारख्या जवळसारख्या डॉक्टर कोण नाही. इकडे गाडीलाच यायला लागतं, पैसून चालत. हा, खालच्या बारसवात नाही. आपण पाहतो या आजी आहेत. या आजीने आपल्याशी बोलताना सांगितलंय की एवढ्या लांबून आरोग्य व्यवस्था त्या ठिकाणी नसल्यामुळे एवढ्या लांबून त्यांना या ठिकाणी यावं लागतं. तर ही आहे राजापूर तालुक्यातील सद्यस्थितीतील आरोग्य व्यवस्था. सुमारे 3 ते 4 तासांचा प्रवास करून येणाऱ्या आजीची ही बोलकी प्रतिक्रिया राजापूर तालुक्यातल्या आरोग्य व्यवस्थेची लखतर वेशीवर टांगणारी अशीच आहे एवढं मात्र नक्की. राजापूरमधील आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे? असलेली आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर त्याला पर्याय काय? रिफायनरी प्रकल्पामुळे वंध्यत्व येतं हे कितपत सत्य आहे? यासारखे अनेक प्रश्न डॉक्टर सप्रे यांना आमच्या प्रतिनिधींनी विचारले. त्यावर डॉक्टर सप्रे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया. दर्शक, एकूणच राजापूर तालुक्यातील आरोग्य व्यवस्था नेमकी कशी आहे ही आपण जाणून घेतो. आणि जाणून घेत राजापूर बाजारपेठ इथं 2002 सालापासून जे प्रॅक्टिस करत आहेत असे प्रथितयश डॉक्टर, राजापूर तालुक्यातील प्रथितयश डॉक्टर रोहित सप्रे आपल्या बरोबर आहेत. डॉक्टर साहेब, सर्वप्रथम या चर्चेमध्ये आपलं स्वागत करतो. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, कारण 2002 सालापासून 2020 सालापर्यंत म्हणजे जवळपास 18-19 वर्ष आपण या भागामध्ये प्रॅक्टिस करताना आपण इथले भूमिपुत्र आहात, आपण इथले मूळ निवासी आहात. मला आपल्याकडनं समजून घ्यायचं आहे 2002 सालातली परिस्थिती आणि आजची परिस्थिती काही बदल वाटतोय का आरोग्य व्यवस्थेमध्ये झालेला? आरोग्य व्यवस्थेमध्ये बदल मी जो जाणवतो, आधी सर्वात प्रथम गेल्या 18 वर्षामध्ये काही गोष्टी मूलभूत गरजा ज्या आहेत त्या अजिबात बदललेल्या नाहीत. उदाहरणार्थ
राजापूरमध्ये अजूनही ब्लड बँक नाही आहे. मुंबई गोवा हायवे आहे, इथे अनेक अपघात होत असतात, पण अशा अपघाताच्या वेळी रक्तदानाची अतिशय रक्ताची गरज असताना पेशंटला यासाठी कोल्हापूर किंवा रत्नागिरी इथे अवलंबून राहावं लागतं. ब्लड बँकसारखी सुविधा अजूनही आलेली नाही आणि आता कधी येणार याचंही अजून काही आपल्याला माहीत नाही आहे. तसंच राजापूरमध्ये ट्रॉमा सेंटर नाही आहे. त्याचप्रमाणे सिटी स्कॅनसारखी अतिशय आवश्यक गरज आजही उपलब्ध नाही आहे. तर या सगळ्या मूलभूत गरजा जशा 2002ला होत्या त्याच अजूनही आमच्या मागण्या आहेत की ब्लड बँक पाहिजे, तसंच लहान मुलांसाठी हॉस्पिटल्स पाहिजेत. अत्याधुनिक हॉस्पिटल आमच्याकडे एकही नाही आहे, त्यामुळे आम्हाला पूर्णतः रत्नागिरी किंवा कोल्हापूर या 2 ठिकाणी आम्हाला अवलंबून राहावं लागतं. यासाठी आम्ही स्वतः वैयक्तिक पातळीवर आम्ही प्रयत्न करतोय. आमचे डॉक्टर्स आम्ही एकत्र येऊन काही ना काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, पण त्यासाठी पूर्णतः आम्ही स्वतःच्या पैशांवर हे सगळं करू शकत नाही आहे. त्यामुळे आम्हाला यासाठी कुठल्या तरी एखाद्या चांगल्या ठिकाणून सरकारने किंवा काही मदत केली तर आम्ही पुढाकार घेऊन ह्या सगळ्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी निश्चित प्रयत्न करू. निश्चितच डॉक्टर साहेब, आपण हे सांगता ही एक शहरातली व्यवस्था झाली, परंतु मी आता बाहेर काही आपल्याकडे आलेल्या रुग्णांशी चर्चा केली. फारच ग्रामीण भागातून रुग्ण आलेत. ग्रामीण भागातल्या आरोग्य व्यवस्थेची नेमकी स्थिती काय आहे? राजापूर हा तसा बघायला गेला तर महाराष्ट्रातला सर्वात मोठा तालुका आहे. म्हणजे जिथे सह्याद्रीसुद्धा आहे आणि समुद्रही आहे. या सगळ्या मोठ्या तालुक्यात जवळपास 200 छोटी मोठी 240 गावं आहेत. अशी अनेक गावं आहेत जिथे डॉक्टर्सच नाही आहेत. अनेक वेळा डॉक्टर्स नसल्यामुळे रुग्ण उपचाराभावी दगावू शकतो, ही भीती राजापूरला आजही आहे. राजापूरची पूर्णतः आर्थिक परिस्थिती ही मुंबईवर अवलंबून आहे. म्हणजे जो तो इथला गेल्या 10 वर्षातला हा एक मोठा बदल लक्षात आला की इथले मुलं स्थलांतर करून मुंबईला नोकरीसाठी जातात आणि तिथून काही येईल पैसा त्या ह्याच्यावर इथले सगळं चालू असतं. पण गावागावातून गव्हर्नमेंटच्या PSCs वगैरे आहेत, पण त्याही तेवढ्या पुरेशा होत नाहीत. त्यासाठी आमचं पुन्हा सगळ्या सरकारला निवेदन आहे की या माध्यमातून आज आम्ही सांगतो की येत्या काळामध्ये राजापूरसारख्या कमीत कमी दर 10 किलोमीटरमध्ये एखादी सरकारी यंत्रणा वैद्यकीय सेवा पुरवणारी उपलब्ध असणं गरजेचं आहे. निश्चितच डॉक्टर, आपण एकूणच या संपूर्ण राजापूर भागामध्ये उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा मिळणं हे तितकंच गरजेचं आहे, हे आपण प्रकर्षानं नमूद करताय. डॉक्टर, मला आपल्याला प्रामाणिकपणे एक प्रश्न विचारायचा आहे की एकूणच या भागामध्ये काही प्रकल्प येऊ घातलेत, म्हणजे रिफायनरी सारखाही प्रकल्प या भागामध्ये येऊ घातला होता. त्याला पहिला विरोध होता आणि आता मोठ्या प्रमाणात समर्थनही मिळताना दिसून येत आहे. आपण नेमकं या प्रकल्पाकडे कसं पाहत आहे? माझा व्यक्तिशः स्वतःचा राजापूरला जो नाणार इथे जो रत्नागिरी रिफायनरी हा जो प्रोजेक्ट येतोय त्याचं संपूर्णपणे माझं समर्थन आहे. याचं मूळ कारण असं आहे की आता तर ज्यावेळी कोरोनानंतरची आर्थिक घडी ज्यावेळी देशाची विस्कटलेली आहे, महाराष्ट्राची विस्कटलेली आहे, अनेक तरुण जे मुंबईला काम करतात ते बेरोजगार होऊन आज गावी येऊन परत राहिलेले आहेत. यासाठी रोजगार निर्मितीसाठी रत्नागिरी रिफायनरीसारखा कुठलाही प्रोजेक्ट असू शकत नाही असं मला वैयक्तिक वाटतं. त्यामुळे हा प्रोजेक्ट इथून घालवणं ही आपल्याला मोठी चूक असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. डॉक्टर, आपण तर रत्नागिरी रिफायनरी सारख्या प्रकल्पाला थेट समर्थन दाखवलात, परंतु जनतेचे प्रश्न मांडणं आणि जनतेमध्ये जे काही बोललं जातं हे अर्थातच आपल्यापर्यंत पोहोचून आपल्याकडनं त्याची उत्तरं मिळवणं हे खरं पत्रकार म्हणून आमचं काम आहे. म्हणूनच मी आपल्याला थेट प्रश्न विचारतोय की या रिफायनरी प्रकल्पामुळे इकडे प्रदूषण होणार आहे, त्याचप्रमाणे या प्रकल्पामुळे इथं वंध्यत्व येईल, अपंगत्व येईल असंही सांगितलं जातं. नेमकं या गोष्टीकडे आपण कसं पाहता? माझा वैयक्तिक या बाबतीतले अनुभव 2 आहेत. एक, ज्यावेळी राजापूरला जैतापूर येथे अणुऊर्जा प्रकल्प येत होता त्यावेळी माझे नातेवाईक जे चेंबूरसारख्या ठिकाणी काम करतायत, तर त्यांना मी विचारलं तुमचं काय मत आहे. तर त्यांनी त्यांचे 90 वर्षाचे वडील दाखवले. ते म्हणाले गेले 25 वर्ष आम्ही चेंबूरच्या ठिकाणी काम करतो अणुऊर्जा विभागात, पण यांच्या प्रकृतीवर काहीही दुष्परिणाम झालेला नाही. काही गैरसमज आहेत या बाबतीतले. तर माझं म्हणणं असं आहे, ज्या लोकांना असं काही गैरसमज असतील की याच्यामुळे या प्रकल्पामुळे वंध्यत्वासारख्या आरोग्य समस्या निर्माण होतील, तर त्या लोकांनी त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांशी बोलावं, समोरासमोर असतील त्या शंका निरसन करावं. उगीच कोणतरी काहीतरी सांगतं म्हणून ऐकून आपलं मतं तयार करू नयेत. शास्त्रीय पद्धतीने त्या क्षेत्रातल्या
लोकांना भेटून आपल्या शंकाचं निरसन केलं. तर माझं स्वतःचं वैयक्तिक मत आहे, असं काही नाही आहे की आज राजापूर तालुक्यात प्रकल्प नाही नसून सुद्धा या समस्या आहेतच. वंध्यत्व, कॅन्सरसारखी गंभीर आजार राजापूरमध्ये नाही आहेत का? तर आहेत. ही लोकांची एक प्रकारची दिशाभूल आहे की यामुळे लोकांना मोठे आजार होतील. ज्या काही शंका असतील, आमच्याही काही शंका आहेत प्रकल्पाबाबतीत, पण त्या आम्ही आमच्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ लोकांशी संवाद साधून मिटवण्याचा प्रयत्न करतोय. माझं तर वैयक्तिक या प्रकल्पाबाबतीचं मत आहे की हा प्रकल्पाला सगळ्या जनतेने समर्थन करून या बाबतीत सरकारशी वाटाघाटी करून जास्तीत जास्त सोयी म्हणजे उदाहरणार्थ एखादं चांगलं कॉलेज, नंतर पर्यटनासाठी पोषक असं काही पॅकेज हे सरकारच्या तडजोड म्हणजे वाटाघाटी कराव्यात आणि या पदरात पाडून घेणं हे राजापूर तालुक्याला अतिशय गरजेचं आहे. जेणेकरून राजापूर तालुक्याचा विकास तर होईलच, पण त्याबरोबर तर महाराष्ट्राच्या प्रगतीला आणि त्याचबरोबर देशाच्या प्रगतीलाही हा प्रकल्प उपयोगी पडेल. निश्चितच डॉक्टर, म्हणजे आपण बरीच सविस्तर आणि माहितीपूर्ण प्रतिक्रिया डॉक्टर देत आहेत. एकूणच वंध्यत्व येईल आणि अपंगत्व येईल असं सांगून लोकांची दिशाभूल केली जाते असंही ते म्हणत आहेत. दर्शक म्हणूनच आम्ही हा खास प्रश्न आपल्या सर्वांच्या मागणीनुसार हा प्रश्न आम्ही डॉक्टरांना विचारलेला आणि त्याचं उत्तरही डॉक्टरांनी आपल्याला दिलेलं आहे. डॉक्टर, एकूणच जर रिफायनरी प्रकल्प या भागामध्ये होत असेल तर येथील आरोग्य व्यवस्थेमध्ये नेमका कशा पद्धतीनं आमूलाग्र बदल झालेला दिसायला भेटेल असं तुम्हाला वाटतं, पाहायला भेटेल असं तुम्हाला वाटतं? मुख्यतः हा जे प्रकल्प येईल, आज राजापूर हा अतिशय दुर्गम भाग आहे. इथे डोंगराळ भाग सुद्धा आहे, समुद्राचा भाग सुद्धा आहे. तर तिथे इन्फ्रास्ट्रक्चर सुधरेल. ज्यावेळी हा मोठा एवढा जागतिक दर्जाचा प्रकल्प आपल्या इथे येईल त्यावेळी निश्चितपणे इन्फ्रास्ट्रक्चर बदलेल. त्यामुळे आधी लोकांना सहज वैद्यकीय सुविधा उपलब्ध होऊ शकते, डॉक्टरांशी संपर्क साधू शकतो. त्याचप्रमाणे ज्यावेळी हा प्रकल्प होतोय त्यावेळी माझ्या माहितीप्रमाणे तिथे अनेक सुरुवातीला ज्यावेळी बांधकाम होणार आहे त्याचवेळी जवळपास 15,000 ते 20,000 कर्मचारी करणार आहेत. तर सरकारकडून त्यावेळी उत्तम अत्युच्च दर्जाचं जे आता मगाशी म्हटलं सिटी स्कॅन नाही आहे, ब्लड बँक नाही आहे, अशा सुविधा उपलब्ध असलेलं हॉस्पिटल बांधून घेणं हे पहिली प्राथमिक मागणी राजापूरकरांनी केली पाहिजे. जेणेकरून त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून वैद्यकीय सुविधा आत्ता जी नाही आहे उपलब्ध ती प्राप्त करून घेणं हे पहिलं काम आहे असं मला वाटतं या माध्यमातून. आणि ते निश्चितपणे आमचे जे प्रकल्पाच्या संदर्भातल्या काही अधिकाऱ्यांशी आमचंही बोलणं झालं, त्यांनी याबाबतीत सकारात्मकता दाखवलेली आहे. ते आत्ताही मदत करायला या काळात तयार आहेत. कोविडच्या काळामध्ये डॉक्टर्सना विविध प्रकारची साधनं उपलब्ध करून घ्यायला ते आत्ताही तयार आहेत. आणि आम्हाला त्यांनी संपर्कही साधला होता की काही गरज असेल तर आम्हाला सांगा, आम्ही जरूर मदत करू. निश्चितच डॉक्टर साहेब, आपण आता कोविडचा विषय काढलात म्हणून अगदी शेवटचा प्रश्न मी आपल्याशी या चर्चेमधला घेतोय. कोरोनाच्या संकटामध्ये एकूणच जी काही आरोग्य व्यवस्था आहे ती नेमकी कशा पद्धतीनं चालते? म्हणजे फक्त राजापूर, रत्नागिरी जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राच्या बाहेर आहे हे खऱ्या अर्थानं समोर आलं. राजापूरमध्ये अशी काही चित्र समोर आलीत का? म्हणजे आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे याचा आरसा कोविडमध्ये समोर आला का? राजापूरच्या संदर्भात बोलायचं तर राजापूर तालुका अजूनही कोविडच्या बाबतीत त्या मनाने इतर तालुक्यांच्या तुलनेत अनटच्ड आहे. नशिबाने राजापूरमधील सरकारी यंत्रणा आणि प्रायव्हेट खाजगी डॉक्टर्स यांचं एक समन्वय साधून आम्ही कोविडला सामोरं जायचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळे त्यात निश्चित यश मिळतंय. आमचे बरेचसे म्हणजे आकडे राजापूर तालुक्यातले बघायला गेलात तर इतर तालुक्यांच्या तुलनेत एवढा मोठा तालुका असून सुद्धा संख्या कमी आहे, मृत्यूदर अत्यल्प आहे. आणि खात्री आहे की येणाऱ्या काळात सुद्धा आम्ही प्रशासनाशी संपर्क साधून आमच्या खाजगी डॉक्टरांच्या काही समस्या आहेत त्या सोडवून या बाबतीत कोरोनाशी लढण्यासाठी आम्ही पूर्णपणे सक्षम आहोत. निश्चितच डॉक्टर, अगदी शेवटचा प्रश्न माझा आपल्याला. एकूणच या रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाला आता कुठेतरी समर्थनही मोठ्या प्रमाणात मिळतंय. या रिफायनरी प्रकल्प झाला तर येथील आरोग्य व्यवस्थेबरोबर इतर व्यवस्थेवरती देखील चांगल्या अर्थानं काही परिणाम होणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांच्या एकूणच अर्थकारणावरती परिणाम होणारा हा प्रकल्प आहे असंही सांगितलं जात आहे. एकूणच येथील जे विरोध करतायत या विरोधी भूमिका बाळगणाऱ्या येथील स्थानिकांना नेमकं काय सांगाल? त्यांना नेमका कुठला संदेश द्याल या मुलाखतीच्या निमित्तानं? मला असं वाटतं विरोध करणाऱ्यांच्या दोन मुख्य मागण्या आहेत ज्या बाबतीत आम्ही पहिल्यापासून आग्रही आहोत. एक म्हणजे पर्यावरणाचं संतुलन, कारण राजापूर तालुका हा निसर्गाने समृद्ध आहे. इथे आंबा, काजू, मासे, नारळ ही प्रमुख उत्पन्न आहेत. त्याचप्रमाणे राजापूर हा एक टुरिझमच्या दृष्टीने, पर्यटनाच्या दृष्टीने राजापूरमध्ये 4 ते 5 बीचेस आहेत.
तर या बाबतीत लोकांच्या समस्या आहेत की हा प्रकल्प आल्यानंतर इथलं वातावरण प्रदूषित होईल, विविध प्रकारचे आजार होतील आणि मग त्याचा त्रास राजापूरकरांना होईल, अशी एक त्यांच्या डोक्यात समज आहेत. माझं या बाबतीतलं एक ठाम मत आहे की जे विरोध करतात त्यांनी सामोरं यावं. या क्षेत्रातली जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याशी समोरासमोर बसून चर्चा करावी आणि आपल्याला नाही पटलं तर हा विषय वेगळ्या पद्धतीने सोडवता येईल. पण आधीच चर्चा न करता, समोर न जाता याला विरोध करणं, याचा मी ठाम विरोध करतो. माझं असं म्हणणं आहे की जे आता जवळपास आम्ही अनुभव घेतोय तर डबक्या सरात अनेक लोकांचं समर्थनच आहे. पण विरोध जे करतात त्यांना माझी विनंती आहे की ज्या पर्यावरणाच्या संबंधात आमच्याही काही प्रश्न आहेत, आम्ही त्यांना विचारायला तयार आहोत. पण विरोधाला विरोध न करता आधी त्या तज्ज्ञांना भेटा, सामोरं जा, चर्चा करा आणि मार्ग काढा. निश्चितच. तर हे होते डॉक्टर सप्रे. आणि डॉक्टर सप्रे यांनी आपल्याशी चर्चा करत असताना केवळ विरोधाला विरोध न करता हा प्रकल्प, रिफायनरी प्रकल्प आणि नेमका काय प्रकल्प आहे तो आपण सर्वांनी समजून घेणं तितकंच गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे सांगितलं जातं अपंगत्व येईल, वंध्यत्व येईल, हे देखील लोकांची फक्त दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, असंही त्यांनी ठामपणे या ठिकाणी आपल्याशी बोलताना सांगितलंय. दर्शको, एकूणच राजापूर तालुक्यातील सद्यस्थिती, वेगवेगळ्या घटकांची सद्यस्थिती नेमकी काय आहे ती कोकण नावच्या स्पेशल ग्राउंड रिपोर्टच्या निमित्तानं आम्ही आपणा सर्वांसमोर मांडत असतो. आणि ती आपणा सर्वांसमोर मांडत असताना अर्थातच या मार्गामध्ये फिरत असताना आम्हाला अडीअडचणींचा सामना करावा लागतोय. परंतु फक्त जनतेचे प्रश्न जनतेपर्यंत आणि ते शासनापर्यंत पोहोचवण्यासाठीच कोकण नावनं एकूणच हे स्पेशल ग्राउंड रिपोर्ट हाती घेतल्याने ते आपल्यापर्यंत पोहोचवले. राजापूरमधल्या काही प्रथितयश डॉक्टर्स यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतर आमच्या टीमनं थेट देवगड गाठलं. देवगड तालुक्यातल्या प्रसिद्ध आणि कुठल्याही विषयावर आपलं रोखठोक मत मांडणारे डॉक्टर सुनील आठवले यांच्याशी प्रस्तुत प्रतिनिधींना चर्चा सुरू केली असता त्यांनी याबाबत नेमकी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली आहे पहा. नाही, कसा विषय आहे की मुळात प्रकल्पाला विरोध असायचं काही कारण नाही. प्रकल्प होणार, धरण होणार, प्रकल्प होणार. तुम्हाला गरज आहे ना, तुम्हाला विजेची गरज आहे ना, तुम्हाला पेट्रोलची गरज आहे, तुम्हाला फ्युएलची गरज आहे, तुम्हाला पाण्याची गरज आहे, मग त्याला अनुषंगिक प्रकल्प हे आलेच पाहिजेत. बेसुमार आपली लोकसंख्या वाढते आणि त्याला गव्हर्नमेंट पुरं पडू शकत नाही, मग गव्हर्नमेंटच्या नावानं खडे पडायचे ह्याला अर्थ नाही. तुम्हाला त्याची किंमत मोजली पाहिजे, तुम्हाला जागा दिली पाहिजे. ओसाड पडलेली जागा आहे, तिथे जर चांगल्या गोष्टी होत असेल तर ते जरूर केल्या पाहिजेत. पण तो प्रकल्प होताना फायदे कसे करून घ्यायचे, ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून तुम्हाला उत्तम हॉस्पिटल उभी राहतील, उत्तम शाळा उभ्या राहतील, रस्त्यात सुधारणा होईल, कित्येकांना रोजगार मिळेल. हे पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट कितीतरी आहे. मी म्हटलं ना 80% पॉझिटिव्ह ॲस्पेक्ट आहेत, पण 20% जे आहेत ते तुमचा डोळसपणा तिथे वापरला पाहिजे. विरोध त्याला करा. विरोध कशाला करा की प्रकल्पाचे जे निकष आहेत ते नीट पद्धतीने पाळले गेले पाहिजेत. ह्याच्यासाठी कुठली तरी स्वायत्त संस्था पाहिजे की जी करप्ट नाही. ह्याच्यासाठी तुम्ही आंदोलनं करा. आंदोलनं प्रकल्प नको ह्याला करण्यात काही अर्थ नाही. उलट प्रकल्प कसा चांगल्या पद्धतीने राबेल ह्याच्यासाठी आंदोलन करणं जास्ती महत्त्वाचं आहे. तर त्याचं तुमचं आरोग्य चांगलं राहील, तुमचं इथे पर्यावरण चांगलं राहील, तुमच्या इथे रोजगार वाढेल, तुमचं GDP वाढेल, तुमचं स्वतःचं आरोग्य, उलट आणखीन आरोग्य सुविधा मिळतील की ज्या आता आपण ओसाड गावात राहतो इथे काय सुविधाच नाही आहेत. इथे पेशंट मला त्याच अनुषंगानं तुमच्याकडे यायचं. मी संपूर्ण राजापूर तालुक्यामध्ये आम्ही एकूणच फिरलो. राजापूर तालुक्यातील आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे ही समजून घेतली. मला देवगडमधली काही गावं ह्या संपूर्ण प्रकल्पाच्या आराखड्यामध्ये आहेत. अगदी गिरगिर रामेश्वर सारखी 2 गावं आहेत. आपल्या देवगड तालुक्यातली आरोग्य यंत्रणा नेमकी कशी आहे, म्हणजे तुम्ही खाजगी रित्या जे काही या ठिकाणी आरोग्य व्यवस्था आहे पण त्या तुलनेत जी सरकारी आरोग्य व्यवस्था ही नेमकी कशी आहे ती मला जाणून घ्यायची. विषय असा आहे की आता जे एक्झिस्टिंग सरकारी यंत्रणा आहेत, बिचारे ते मेडिकल ऑफिसर, एकंदर तिथला स्टाफ, ज्या आशा सेविका आहेत किंवा हेल्थ वर्कर, हे अगदी दिवस रात्र उपाशीपोटी काम करतायत, मर मरतायत म्हणून कसा बसा डोलारा चालू आहे. पण ती सक्षम आहे का? अजिबात नाही. ती पुरेशी आहे का? अजिबात नाही. देवगड तालुक्यातले सगळे खाजगी व्यावसायिक आहेत, ते पण अगदी चांगल्या उत्तम पद्धतीने सेवा देतात. म्हणजे इतर तालुक्याचा जर विचार केला तर त्याच्या तुलनेने देवगडला वैद्यकीय सेवा निश्चित चांगली मिळते. पण ती आवश्यक तेवढी आहे का? पुरेशी आहे का? तर पुरेशी अजिबात नाही. आवश्यक त्या दर्जाची आहे का? अजिबात नाही. तिथे सगळं एंड स्टेजपर्यंत पेशंटला ट्रीटमेंट मिळू शकते का? अजिबात नाही. ठराविक मोजके डॉक्टर्स सोडले किंवा ठराविक सेटअप सोडले तर पेशंटला पर्याय नाही आहेत. 1-2 सांगितलं ते. आणि अंडर वन रूफ सगळ्या सर्व्हिसेस इथे अवेलेबल आहे का? नाही. इथे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल नाही. हे कोणाला जमेल? कोणाला इन्व्हेस्टमेंट जमेल? कुठल्याही खाजगी वैद्यकीय व्यावसायिकाला जमणार नाही. ह्याला कॉर्पोरेट ऑफिसलाच जमेल.
कुठली तरी कॉर्पोरेट ऑफिस किंवा सरकारी माध्यमातून होईल. सरकारने आपल्यासाठी करावं आणि आम्ही त्याचा फायदा घेऊ असं म्हणण्यापेक्षा आपण का नाही निर्माण करायचं. आपण सगळे एकत्र येऊ, त्या प्रकल्पवाल्यांकडून आपण इथे चांगल्या सुविधा निर्माण करून घेऊ. त्याचबरोबर तो प्रकल्प नीट पद्धतीने कसा चालेल ह्याच्यासाठी आपण आंदोलनं करू की ज्या स्टँडर्ड इंटरनॅशनल गाईडलाईन्स आहेत त्या हा प्रकल्पात फॉलो केल्या जातात की नाही, हेल्थ सेफ्टी मेजर्स फॉलो केले जातात की नाही, वॉटर पोल्युशन होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात की नाही, एअर पोल्युशनचे स्टँडर्ड निकष जे आहेत ते पाळले जातात की नाही, ह्याच्यासाठी आंदोलनं करू ना. प्रकल्प नको ह्याला आंदोलन करण्यात काही अर्थ नाहीये. अगदी डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न घेऊन मी आपल्याकडे येतोय. आपण विरोध होतोय आणि हा विरोध नेमका कशासाठी करावा याबाबतची माहिती जी आहे ती आमच्या सर्व दर्शकांना दिलेली आहे. माझा अगदी शेवटचा प्रश्न आहे, आपल्याकडे प्रत्येक राजकीय पक्षातली जी काय नेते मंडळी आहेत या ठिकाणी चर्चा करता देवगड तालुक्यामध्ये येत असतात. आजपर्यंत कोकणामध्ये येत असलेल्या प्रकल्पांना विरोध यातूनच कुठंतरी नेतृत्व डेव्हलप झालीत, विकसित झालीत अशा पद्धतीचंही सांगितलं जातं. आपण नेमकं या राजकीय नेते मंडळींना या रिफायनरी प्रकल्प आणि इतर प्रकल्पाच्या तुलनेत नेमकं त्यांना आता काय सांगणं कराल की बाबांनो नेमकं म्हणजे त्यांच्यापर्यंत नेमकं काय मेसेज पोचवाल? विषय असा आहे, मी मगाशी एक ओझरचा उल्लेख केला की कित्येकदा असं वाटतं की ब्रिटिश राज्य करत होते ते चांगलं होतं. त्याचं कारण त्याच्यामागे हेच आहे, राजकीय विरोध हा त्या व्यक्तिनिष्ठवर राहतो, त्या घटनेविरुद्ध घटना किंवा ते जे एक प्रोजेक्ट आहे किंवा त्याच्याशी धरून राहत नाही. हे फार दुर्दैव आहे. डॉक्टर आठवले यांनी तर बोलताना नेमका विरोध कुठल्या गोष्टीला करावा, आंदोलन कशासाठी उभं राहिलं पाहिजे यावर देखील रोखठोक प्रकाशझोत टाकलेला आपण पाहिला. एकंदरीत राजापूर असेल अथवा देवगड असेल या दोन्ही तालुक्यातील पर्यायानं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातली आरोग्य यंत्रणा खरंच कशी आहे याबाबत सविस्तर माहिती या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून समोर आली आहे. रत्नागिरी रिफायनरी सारखा प्रकल्प या भागात आल्यास आरोग्य व्यवस्थेला निश्चितच ऊर्जितावस्था मिळेल असा विश्वास देखील स्थानिक आणि प्रथितयश डॉक्टर्स यांच्याकडून व्यक्त केला जातोय. कदाचित प्रकल्पाला वाढत असलेलं समर्थन ह्याच सर्व गोष्टींचा विचार करून मिळत असावं एवढं मात्र नक्की. कोकणात कुठलाही प्रकल्प यायचा झाल्यास राजकारण हे ठरलेलंच आहे, पण या राजकारणाच्या पलीकडे जात त्या प्रकल्पाबाबतची सत्यता आणि त्या प्रकल्पांमुळे होणारा विकास हे सर्व काही डोळे उघडे ठेवून पडताळून पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. रत्नागिरी रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिकांच्या सकारात्मक मागणीचा शासन स्तरावर कशा पद्धतीनं विचार केला जातोय हे देखील आता लवकरच स्पष्ट होईल एवढं नक्की.